नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे सरळ पोर्टलवर नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळांच्या यशोगाथा, माजी विद्यार्थी संघ आणि शालेय शिक्षण समित्यांची माहिती अद्ययावत करण्याबाबत. याबाबत काही संदर्भ आहेत, जसं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे 1/10/25चा. नंतर दुसरा शासन निर्णय आहे 16/4/2025चा आणि काही संचालनाचे पत्र आहेत. तर या सर्व संदर्भाच्या अनुषंगाने सरळ प्रणाली जी आहे त्या सरळ प्रणालीमध्ये स्कूल पोर्टलवर शाळांची नवोपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळांच्या यशोगाथा, माजी विद्यार्थी संघ आणि शालेय समित्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी यापूर्वीसुद्धा कळवण्यात आलं होतं. तर यात महत्त्वपूर्ण माहिती भरणं अपेक्षित आहे, जसं की एक नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळांच्या यशोगाथा. तर प्रत्येक तालुक्यातील कमाल 5 उपक्रमशील शाळांची निवड करून त्यांनी राबवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती सरळ पोर्टलवर माहिती भरणे अपेक्षित आहे. गट शिक्षणाधिकारी यांनी भरलेल्या माहितीची शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ खात्री करून ॲप्रूव्ह करणे आणि त्याला मंजुरी देण्याची कार्यवाही करणं अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची माहिती भरणं अपेक्षित आहे, जी म्हणजे माजी विद्यार्थी संघ. तर राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत यापूर्वीच एक शासन निर्णय आलेला आहे आणि ते अनिवार्य पण आहे. या संघामार्फत आयोजित मेळावे, स्नेहसंमेलने आणि राबवलेले शैक्षणिक उपक्रम यांची माहिती आणि छायाचित्रे स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इनवरून त्वरित अपलोड करण्यात यावीत असे म्हटलेले आहे. तर माजी विद्यार्थी संघाची नोंद प्रत्येक शाळेला करावी लागणार आहे. माजी विद्यार्थी संघ स्थापन केल्यानंतर काही मेळावे, स्नेहसंमेलन किंवा काही उपक्रम राबवले असतील तर त्याची माहिती आणि त्याची फोटोसुद्धा अपलोड करावे लागणार आहेत. तिसऱ्या प्रकारची माहिती आहे की शाळा स्तरावरील विविध समित्यांची माहिती. तर शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती अशा समित्या आहेत. त्या समित्यांची माहिती या पोर्टलवर नोंदणे अपेक्षित आहे, ज्याच्यात महत्त्वाचं म्हणजे त्या अध्यक्षांची नावे आणि त्या माहितीच्या संदर्भात संपूर्ण माहिती या समित्यांची माहिती अपलोड करणं आवश्यक आहे. या माहितीमध्ये काही बदल असल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या लॉग इनवरून बदल करण्याची सुविधासुद्धा देण्यात आलेली आहे. तर ह्या 3 महत्त्वपूर्ण बाबींची माहिती सरळ पोर्टलवर माहिती भरण्यासाठी यापूर्वी सांगण्यात आलं आहे आणि ते सुद्धा या लवकरात लवकर करावे याबाबत स्पष्ट दिलेलं आहे. तर VC द्वारे सुद्धा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना, जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांना यापूर्वीच सांगण्यात आलेलं आहे आणि ते अजूनही जिल्ह्याची प्रगती समाधानकारक नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तरी सदर बाब प्रशासकीय दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे यात म्हटलेलं आहे. स्कूल पोर्टलवर सरळ प्रणालीमध्ये या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती भरण्यासाठी 7 दिवसाच्या आत कार्यवाही करण्याबाबत संचालक प्राथमिक यांचं हे पत्र आहे. तर सर्व शाळा मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी यांनी या संबंधित 3ही बाबींची माहिती भरण्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे. विशेषतः शाळांनी नवोपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळांच्या यशोगाथा, माजी विद्यार्थी संघ आणि शालेय समित्यांची माहिती अद्ययावत करून माहिती आपल्या पोर्टलवर अपलोड करावी. या संदर्भात हे पत्र आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे आणि या संदर्भात कार्यवाही होणं अपेक्षित आहे. तर सर्व मुख्याध्यापक आणि संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या माहितीसाठी ही पत्र आहे. आपण त्यानुसार कार्यवाही करावी. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.